पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांनी अवघ्या 10 वर्षात पुन्हा दिल्ली गाठली. पण 1761 नंतर उत्तर भारतात एकच चर्चा होती, मराठी आता पुन्हा कधीच परत येणार नाहीत. आणि त्यावेळी ते खरं वाटत होतं, कारण मराठी दक्षिणेकडे परत आले होते. दिल्लीवरील त्यांचा प्रभाव संपला होता. मुघल बादशाह नावालाच उरला होता. रोहिले आपले सामर्थ्य वाढवत होते. राजपूत स्वतंत्रपणे उभे राहत होते. भरतपूरचं जाट राज्य दिवसेंदिवस अधिक बलाढ्य होत होतं. राजा सूरजमल जाट यांनी उभं केलेलं हे राज्य संपन्न, संघटित आणि मजबूत होतं. पानिपतच्या युद्धापूर्वी यात सूरजमलांनी सदाशिवराव भाऊंना काही महत्त्वाचे सल्ले दिले होते, पण ते सदाशिवराव भाऊंनी मान्य केले नव्हते. सूरजमलांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा नवलसिंग जाट गादीवर आला. इकडे पुण्यात पेशवा माधवरावांनी उत्तर भारतात पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व निर्माण करण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी विसाजी कृष्ण बिनीवाले, तुकोजीराव होळकर आणि महाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठी मराठा फौज उत्तरेकडे पाठवली होती. ती फौज सगळ्यात पहिली पोहोचली राजपुतान्यात. मेवाडच्या महाराणांनी सुमारे 60 लाख रुपयांची खंडणी देऊन तह केला. त्यानंतर मराठ्यांसमोर एकच मोठं लक्ष उरलं होतं, दिल्ली. पण दिल्लीच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा होता भरतपूर. महाजींचं उद्दिष्ट भरतपूर जिंकणे नव्हतं, त्यांना दिल्लीकडे जाण्याचा मार्ग खुला करायचा होता. पण संघर्ष अटळ होता. 6 एप्रिल 1770 भरतपूर जवळ दोन्ही सैन्य आमनेसामने उभी राहिली. भीषण युद्ध झालं आणि विजय मराठ्यांचा झाला. नवलसिंग जाटांना तह करावा लागला. जाटांकडून आणखी 65 लाख रुपयांची खंडणी वसूल झाली. मराठ्यांच्या पुनरागमनाची बातमी उत्तर भारतभर वाऱ्यासारखी पसरली. अनेकांना विश्वासच बसत नव्हता, मराठे पुन्हा आले. पण ही फक्त सुरुवात होती. भरतपूरच्या विजयानंतर मराठा फौज थांबली नाही. मराठे एकामागून एक प्रदेश आपल्या प्रभावाखाली आणत गेले. मेडता, रतनगड, लालगड, बिकानेर, लष्करी, लक्ष्मणगड आणि शेवटी कुमेर आणि दिघ. कुमेर आणि दिघ हे नावं होळकरांसाठी केवळ किल्ल्यांची नव्हती. 16 वर्षापूर्वी याच कुमेरच्या वेढ्यात मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर तोफेच्या गोळ्याने धारतीर्थ पडले होते. आणि आता त्याच मल्हाररावांचे दत्तक उत्तराधिकारी तुकोजीराव होळकर त्याच भूमीवर पुन्हा मराठ्यांचा भगवा फडकवत होते. इतिहासाने एक सूडचक्र पूर्ण केलं होतं. त्यानंतर जयपूर आणि जोधपूर यांनी मराठ्यांचं वर्चस्व मान्य केलं आणि मराठ्यांशी तह केला. या विजयामुळे आग्रा आणि मथुरा परिसरात मराठ्यांचा प्रभाव पुन्हा वाढू लागला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीकडे जाणारा मार्ग पुन्हा खुला झाला, कारण दिल्ली म्हणजे त्या काळच्या हिंदुस्थानाच्या राजकारणाचं हृदय होतं. आता फक्त 1 वर्ष बाकी होतं. ज्या दिल्लीतून पानिपतानंतर मराठ्यांना माघार घ्यावी लागली होती, त्याच दिल्लीत महाजी शिंदे पुन्हा प्रवेश करणार होते. पण त्यांनी दिल्ली जिंकली कशी? दिल्ली जिंकून स्वतः तख्तावर न बसता इंग्रजांच्या संरक्षणाखाली असलेले मुघल बादशाह शहा आलम दुसऱ्याला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवण्यामागे त्यांची नेमकी योजना काय होती, ही गोष्ट आपण पुढच्या भागात समजून घेऊ. तोपर्यंत जय रामजी की.